Now, classification of control system. आपण सुरुवातीला बघितलं होतं की कंट्रोल सिस्टीम आर क्लासिफाईड on the basis of it is there are different 4 types of classification. Among this, the first classification based on existence. Based on existence, control system are classified in 2 parts. First is natural control system and second is man-made control system. First is natural control system and second is man-made control system based on existence. Okay, natural control system, the control system having natural existence in nature to fulfill the certain objectives are termed as natural control system. म्हणजे अशी कंट्रोल सिस्टीम की जे नेचर मध्ये एक्झिस्ट आहे, ऑलरेडी एक्झिस्ट आहे, जी नेचर मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट. अरे एक मिनिट, मी थोडासा ब्रेक. The control system having natural existence in nature, जी आपल्या नेचर मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट आहे, नॅचरली एक्झिस्ट आहे, जी कोणी तयार केलेली नाही, अशी कंट्रोल सिस्टीम. आणि त्या कंट्रोल सिस्टीम पासून फुलफिल सर्टन ऑब्जेक्टिव्ह आणि त्याच्यापासून आपलं एक पर्टिक्युलर ऑब्जेक्टिव्ह साध्य होत आहे, अशा सिस्टीमला नॅचरल कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. एक्झाम्पल, द बायोलॉजिकल सिस्टीम वर्किंग विथ इन द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडी मध्ये असणारी बायोलॉजिकल सिस्टीम, आपले सर्व पार्ट्स, आपले डायजेशन सिस्टीम, आपले सर्व हे, तर ह्याला आपल्याला नॅचरल कंट्रोल सिस्टीम म्हणतात. आपण ह्युमन बॉडीला आपल्याला नॅचरल कंट्रोल सिस्टीम असं म्हणता येईल, बरोबर आहे. Man-made control system, the control system created or artificially developed by human being to fulfill certain objectives is termed as man-made control system. Man-made control system कशाला म्हणायचं की अशी कंट्रोल सिस्टीम की जी आर्टिफिशियली तयार केलेली आहे, जी आपण आपल्या पर्टिक्युलर एखादा ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्यासाठी तयार केलेली सिस्टीम, आपण माणसांनी तयार केलेली, आर्टिफिशियली तयार केलेली सिस्टीम, अशा सिस्टीमला मॅन-मेड कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. एक्झाम्पल, air conditioner, television, smartphone, these are the different examples of man-made control systems. ठीक है, based on existence, natural control system and man-made control system. After that, second classification based on time consideration. Based on time consideration, control systems are classified in 2 parts. First is time varying control system and second is time invariant control system. Based on time consideration, control systems are classified in 2 parts. First is time varying control system and second is time invariant control system. Time varying control system and time invariant control system. Time varying control system, the control system in which the system parameters are changes its value with respect to time is termed as time varying control system. म्हणजे अशी कंट्रोल सिस्टीम की ज्या सिस्टीमचे पॅरामीटर्स हे विथ रेस्पेक्टिव्ह टाइम बदलत जातात, चेंज होत जातो, त्याच्यामध्ये बदल होत जातो, अशा सिस्टीमला टाइम व्हॅरिंग कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. बेस्ट एक्झाम्पल, ह्युमन बिंग. सुरुवातीला बाळ असतं, नंतर आपण यंग होतो, नंतर ओल्ड होतो, म्हणजे विथ रेस्पेक्टिव्ह टाइम आपल्यामध्ये बदल होत जातो, अशा सिस्टीमला टाइम व्हॅरिंग कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये विथ रिस्पेक्टिव्ह टाइम बदल होत जातात, त्याच्यामध्ये चेंजेस होत जातात, अशा सिस्टीमला टाइम व्हॅरिंग कंट्रोल सिस्टीम असं म्हणतात. टाइम इनव्हॅरिंग कंट्रोल सिस्टीम, the control system in which the system parameters are not changes its value with respect to time is termed as time invariant control system.
म्हणजे अशी कंट्रोल सिस्टीम की ज्या कंट्रोल सिस्टीमचे पॅरामीटर्स विथ रिस्पेक्टिव्ह टाइम ज्याच्यामध्ये चेंजेस होत नाही, बदल होत नाही, अशा सिस्टीमला टाइम इनव्हॅरिंग सिस्टीम म्हणतात. इलेक्ट्रिकल नेटवर्क एलिमेंट, रेजिस्टर्स, इंडक्टर, कॅपॅसिटर. रेजिस्टर फॉर एक्झाम्पल 1K चा रेजिस्टर आहे, आपण त्याची व्हॅल्यू आज ओपन मेजर केली तरी 1K राहील, संध्याकाळी केली तरी 1K राहील, दुसऱ्या दिवशी केली तरी 1K राहील, 8 दिवसाने केली तरी 1K राहील, एका वर्षाने केली तरी 1K राहील. म्हणजेच विथ रिस्पेक्टिव्ह टाइम त्याच्या व्हॅल्यू मध्ये बदल होत नाही, अशा सिस्टीमला टाइम इनव्हॅरिंग सिस्टीम असं म्हणतात. टाइम इनव्हॅरिंग सिस्टीम की ज्याच्यामधले पॅरामीटर्स विथ रिस्पेक्टिव्ह टाइम चेंज होत नाही, अशा सिस्टीमला आपल्याला टाइम इनव्हॅरिंग सिस्टीम असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन बेस्ड ऑन नंबर ऑफ इनपुट्स अँड आउटपुट. Based on number of inputs and output, control system are classified in two parts. First is single input, single output control system, and second is multi-input, multi-output control system. Single input, single output, multi-input, multi-output. ओके, आपण डिटेल मध्ये बघूया. सिंगल इनपुट, सिंगल आउटपुट. The control system which has only one output corresponding to single input. म्हणजे अशी सिस्टीम की ज्या सिस्टीमला आपण एक इनपुट दिल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला एकच आउटपुट मिळतं, अशा सिस्टीमला सिंगल इनपुट, सिंगल आउटपुट सिस्टीम असं म्हणतात. ज्याला आपण सिंगल इनपुट दिलं की ज्या सिस्टीम पासून आपल्याला सिंगल आउटपुट मिळतात. फॉर एक्झाम्पल ॲमीटर, व्होल्टमीटर, थर्मोमीटर, याला आपल्याला काय म्हणता येईल, आपल्याला सिंगल इनपुट, सिंगल आउटपुट. एक इनपुट दिलं, एक आउटपुट मिळतं, त्याला आपल्याला सिंगल इनपुट, सिंगल आउटपुट सिस्टीम असं म्हणता येईल. मल्टी इनपुट, मल्टी आउटपुट सिस्टीम. The control system which has more than one output corresponding to more than one input. म्हणजे अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये मल्टिपल पॅरामीटर्स असतात, ज्याला आपण मल्टिपल इनपुट देऊ शकतो, एकापेक्षा जास्त इनपुट देऊ शकतो आणि आपल्याला त्याच्यापासून एकापेक्षा जास्त आउटपुट मिळतात, अशा सिस्टीमला आपल्याला मल्टी इनपुट, मल्टी आउटपुट सिस्टीम असं म्हणता येईल. एक्झाम्पल कारमध्ये डिफरंट पॅरामीटर्स असतात, आपण ॲट ए टाइम त्यातला ॲक्सेलेटर पण देतो, त्याच्यानंतर आपल्याला गिअर चेंज करायचे असेल तर आपण क्लच पण दाबतो, त्याच्यानंतर आपण स्टेअरिंगच्या साहाय्याने आपण त्याला ओढू शकतो, टर्न करू शकतो, ब्रेकच्या साहाय्याने आपण थांबवू शकतो. नंबर ऑफ इनपुट्स आपण त्याला देतो, बरोबर आहे. फ्युएलच्या साहाय्याने इंजिन मधनं त्याला पॉवर मिळतं, बरोबर आहे. असे डिफरंट मल्टिपल पॅरामीटर्स असतात, आपण त्याला मल्टिपल इनपुट्स देतो आणि त्याच्या थ्रू आपल्याला मल्टिपल आउटपुट मिळतात. ॲट ए टाइम मल्टिपल आउटपुट, एकापेक्षा जास्त आउटपुट मिळतात, बरोबर आहे. तर अशा सिस्टीमला आपल्याला मल्टिपल इनपुट, मल्टिपल आउटपुट सिस्टीम असं म्हणतात. म्हणजे आपण एखाद्या सिस्टीमला मल्टिपल, एकापेक्षा जास्त इनपुट देऊ शकतो, एकापेक्षा जास्त आउटपुट त्याच्यापासून मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल आपला कॉम्प्युटरला आपण कीबोर्डच्या साहाय्याने, माऊसच्या साहाय्याने, व्हॉइस कमांडच्या साहाय्याने, ब्लूटूथ, वायफायच्या साहाय्याने किंवा आपण केबल, सिरियल केबल, पॅरल केबल, इंटरनेट केबल, आपण डिफरंट केबलच्या साहाय्याने त्याला इनपुट देऊ शकतो आणि प्रोसेसर त्याचा मल्टी इनपुटला ॲट ए टाइम वर्क करतो आणि त्याच्यापासून आपल्याला नंबर ऑफ आउटपुट मिळतात, मल्टिपल आउटपुट मिळतात. तर कॉम्प्युटरला आपल्याला म्हणता येईल मल्टिपल इनपुट, मल्टिपल आउटपुट सिस्टीम. ओके, these are the some examples of multiple input, multiple output. Okay, this is the most important classification based on feedback. Based on feedback, the control system are classified open loop control system and closed loop control system. Based on feedback, control system are classified in two parts. First is open loop control system and second is closed loop control system. Open loop control system and closed loop control system. Okay, open loop control system, the control system in which the output is dependent on input, but input is totally independent.
but input is totally independent of the output or changes in